हॅलो फ्रेंड्स. ॲक्च्युली लास्ट व्हिडिओमध्ये आपण इथंपर्यंत येऊन पोहोचलो होतो. व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय स्पेरिकल ॲबर्शन. मी एक थोडक्यात परत एकदा एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यानंतर मग आपण स्पेरिकल ॲबर्शन जरासं स्टार्ट करूयात. आपण इथंपर्यंत पोहोचलो होतो की देर आर सर्टन डिफेक्ट्स इन द फॉर्मेशन ऑफ इमेजेस. आणि हे जे डिफेक्ट आहेत ते डिफेक्ट वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. त्यातला आपल्या सिलेबसमध्ये एकच एक्सप्लेन केलं तो म्हणजे स्पेरिकल ॲबर्शन. म्हणजे काय की जर एखादा रे ऑफ लाईट त्या प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल जात असेल आणि तरीही जर काही त्या इमेज तयार होण्यामध्ये काही डिफेक्ट तयार झाला तर दॅट इज कॉल्ड एज अ स्पेरिकल ॲबर्शन. तो कसा होतो तो जरा आता आपण या इथून पुढं एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करूया. नाव लिसन. ॲज वी ऑल नो की स्पेरिकल ॲबर्शन कसं तयार होतं ते. सो रिक्वायरमेंट फॉर इमेज फॉर्मेशन शुड बी स्मॉल स्पेरिकल ॲपर्चर. सिंपल गोष्ट आहे की ज्या वेळेस आपण इमेज तयार करतो म्हणजे काय की हे एखादं मिरर आहे सपोज आणि या मिररच्या समोर आपण एखादा ऑब्जेक्ट ठेवत असतो इमेज तयार करण्यासाठी, बरोबर. सो हिअर हे जे काही ऑब्जेक्ट आहे याचा हा स्पेरिकल शेप आहे. सो छोटा स्पेरिकल अपर्चर जेवढा असेल म्हणजे छोटं जेवढं असेल ना ते मिरर तेवढं इमेज तयार होण्याला मदत होते. मात्र हेच जर इमेज जास्त मोठी 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 होत असा मोठा इमेज जर स्पेरिकल अपर्चर जर असेल तर मात्र स्पेरिकल ॲबरेशन सारखे डिफेक्ट येऊ शकतात. सो स्पेरिकल ॲबरेशन डिफेक्ट येण्यासाठी मोठा स्पेरिकल अपर्चर असेल तरच हा डिफेक्ट येतो. छोटा असेल तर काही प्रॉब्लेम नाहीये. दॅट मीन्स व्हॉट, ॲज रेज इन्सिडेंट फार्दर अँड पॅरलल टू द प्रिन्सिपल ॲक्सिस देन फोकस मूव्स क्लोजर टू द पोल. दिस इज ड्यू टू स्पेरिकल अपर्चर ऑफ मिरर. म्हणजे आपल्याला माहिती आहे हे एक्सप्लेन करण्यासाठी आपल्याला या डायग्रामची मदत होते. हे मी पहिल्यांदा डायग्राम एक्सप्लेन करतो देन आफ्टर मग बाकीच्या ह्या आत्ताच्या जे काही 2 लाईन्स आलेत ते आपण बघूयात. सो लिसन केअरफुली. दिस पॉइंट आणि ही जी काही लाईन आहे दिस इज कॉल्ड द प्रिन्सिपल ॲक्सिस फ्रॉम द डायग्राम. लिसन केअरफुली. या प्रिन्सिपल ॲक्सिस पासून हे जे मी 2 ॲरो काढलेत हे 2 रेज आहेत, पॅरल रेज आहेत. दे आर कमिंग फ्रॉम आय थिंक इन्फिनिटी बिकॉज त्या साईडला कुठलं रिफ्लेक्शन आहे. सो आपण म्हणू की त्याला इन्फिनिटी पासून आणि जर ते इन्फानाइट पासून पॅरलल रे येतील तर इथे रिफ्लेक्ट होतील. रिफ्लेक्ट झाले की या पॉइंट मधून पास होतील, बरोबर. सो दिस पॉइंट इज कॉल्ड द प्रिन्सिपल फोकस. हिअर वी आर डिनोटिंग दॅट पॉइंट इज नथिंग बट एफ पी म्हणजे प्रिन्सिपल फोकसचा आहे हा पॉइंट आहे, बरोबर. नाव लिसन केअरफुली. हिअर दीज टू रेज म्हणजे हे एक आणि हे एक, हे जे मी आता डिनोट केलेले 2 रेज आहेत ते सुद्धा पॅरलल आहेत टू द प्रिन्सिपल ॲक्सिस बट दे आर व्हेरी मच अवे फ्रॉम द प्रिन्सिपल ॲक्सिस. या प्रिन्सिपल ॲक्सिस पासून खूप दूर डिस्टन्स वरती आहेत, बरोबर. म्हणजे पॅरलल आहेत पण प्रिन्सिपल ॲक्सिसच्या जवळ नाही आहेत. जर ते जवळ असेल तर एफ पी या पॉइंटला येऊन इंटरसेक्ट होतं. मात्र जर ते दूर गेले तर त्यांचं पॉइंट ऑफ इंटरसेक्शन या इथं येतं ज्याला आपण म्हणतो एफ एम. म्हणजे सांगण्यासारखी गोष्ट एकच आहे ते म्हणजे एफ पी ला यायला पाहिजे. कारण आपण काय म्हणतोय ऑल पॅरलल रेज coming from the infinity incident on the concave mirror or any type of mirror, then that all rays are reflecting and goes from the single point. That point is called as the principal focus here. मात्र जर इन्सिडेंट होणारे पॅरलल रे जर त्या प्रिन्सिपल ॲक्सिस पासून खूपच अवे असेल तर मात्र तो प्रिन्सिपल फोकस मधून इंटरसेप्ट न होता अशा पॉइंट मधून इंटरसेप्ट होतो जो पॉइंट ह्या पोलच्या जवळ आहे. म्हणजे बघा ना, फॉर एक्झाम्पल एफ पी हे जेवढे डिस्टन्स आहे त्याच्यापेक्षा एफ एमचं डिस्टन्स कमी आहे. म्हणजे टुवर्ड्स त्या प्रिन्सिपल म्हणजे त्या फोकसच्या जवळ ते मूव्ह झाले ना. पोल फोकस पासून फोकस जो काही नवीन तयार झालाय लांब असलेल्या पॅरलल रेजचा तो पोलच्या साईडला जरा जास्त शिफ्ट झालाय ना. सो ओनली आता हे सेंटेन्स मी परत एकदा वाचतो. ॲज रेज इन्सिडेंट फार्दर अँड पॅरलल म्हणजे अवे, फार्दर म्हणजे डिस्टन्स प्रिन्सिपल ॲक्सिस पासून लांब पण प्रिन्सिपल ॲक्सिसला पॅरलल जर असेल देन ज्या पॉइंटला ते मीट होतं दॅट फोकस मूव्स क्लोजर टू द पोल, बरोबर. आणि दॅट इज ओनली ड्यू टू द स्पेरिकल अपर्चर ऑफ मिरर. म्हणजे मिररचा हा पोर्शन स्पेरिकल आहे सगळा आणि हे स्पेरिकल आहे म्हणून असं होतं. म्हणून त्याला आपण म्हणतो की स्पेरिकल ॲबरेशन. बर, मग असं झालं तर इमेज कशी तयार होते. एक तर ब्लड विजन विथ अनक्लिअर बाउंड्रीज म्हणजे ब्लड विजन तयार होतं म्हणजे इमेजच क्लिअर दिसत नाही. ओके, so this is called as a spherical aberration, one of the defect due to the spherical nature of the mirror. So हे जे मी आता एक्सप्लेन केलेलं आहे दॅट इज द एक्झाम्पल फॉर कॉन्केव्ह मिरर. कॉन्व्हेक्स साठी पण बघितलं तरी चालतं बघा. म्हणजे हे पहिल्यांदा रेज गेले आणि पहिल्यांदा एफ पी इथं तयार झाला
आणि जर ते इन्सिडेंट होणारे रेज जर अवे असेल किंवा जर जास्त लांब असेल तर मात्र त्यांचा पॉइंट ऑफ इंटरसेक्शन हा एफईएम इथे येतो. म्हणजे टुवर्ड्स पोल परत एकदा सेम. सो म्हणून स्पेरिकल ॲबर्जन असेल तर ते टुवर्ड्स पोल असं शिफ्ट होतं. म्हणजेच या डायग्राम मध्ये दाखवलं एफपी आणि एफएम हे काय आहेत तर स्पेरिकल ॲबर्जनचे लॉन्जिट्युडिनल्स आहेत. लॉन्जिट्युडिनल म्हणजे लेंथ वाईज आहे की केवढ्या डिस्टन्स मध्ये हे स्पेरिकल ॲबर्जन होतं. एफपी आणि एफएम या डिस्टन्स मध्ये स्पेरिकल ॲबर्जनचे इमेजेस ब्लर्ड किंवा अनक्लिअर बाउंड्रीज मध्ये दिसतात. सो इमेज इज नॉट ॲट अ सिंगल पॉइंट विथ सर्क्युलर इमेज वेअर एनीवेअर ऑन द ॲक्सिस. म्हणजे या दोन्हीच्या मध्ये कुठेही इमेज तयार होईल, मात्र ती जी इमेज असेल ते ॲज इट इज, समजा ए बी असा असेल म्हणजे इमेज असंच नाही, इमेज असा काहीतरी गोल तयार होईल, असं काहीतरी तयार होईल. म्हणजे ते इमेज कसंही तयार होऊ शकतं ना या प्रिन्सिपल ॲक्सिस वरती. जर इमेज कसाही तयार झाला तर लक्षात ठेवायचं दॅट इज ओनली ड्यू टू द स्पेरिकल ॲबर्जन. का बरं हे कसंही तयार होतं? कारण ऑब्व्हियसली ना पॉइंट ऑफ इंटरसेक्शनच व्हॅरी होतं. आतापर्यंत आपण कसं म्हणत आलोय, ज्या ठिकाणी पॉइंट ऑफ इंटरसेक्शन आहे तिथून प्रिन्सिपल ॲक्सिसला परपेंडिक्युलर टाकायचा म्हणजे तुम्हाला इमेज मिळून जाते. मात्र जर पॉइंट ऑफ इंटरसेक्शनच एकापेक्षा जास्त असेल तर कितीही परपेंडिक्युलर टाकले तरी ते इमेजचा शेपच बदलून जातो. त्यामुळे आपण म्हणतो की जे इमेज तयार होते ती सर्क्युलर इमेज आणि त्या प्रिन्सिपल ॲक्सिसच्या पॉइंटमध्ये कुठेही तयार होऊ शकते. इट ओनली डिपेंड्स की इंटरसेप्ट होणारा किंवा इन्सिडेंट होणारा रे त्या प्रिन्सिपल ॲक्सिस पासून किती डिस्टन्स वरती आहे त्याच्यावरती या सगळ्या गोष्टी डिपेंड असू शकतात. ओके. ॲट ए पर्टिक्युलर पोझिशन डायमीटर ऑफ सर्कल इज मिनिमम. हा म्हणजे एक कुठलं तरी पोझिशन अशी असते, म्हणजे इमेज जी तयार होते ना ते एका पोझिशन अशी कुठेतरी तयार झालेली असते की त्या पोझिशनला जो काही स्पेरिकल सर्क्युलर इमेज तयार झाली ते एकदम छोटी असते, म्हणजे त्याचा डायमीटर एकदम छोटा असतो. त्या पोझिशनला म्हणायचं सर्कल ऑफ लिस्ट डायमीटर. किंवा जे काही ती इमेज तयार झाली ना छोटीवाली हॅव्हिंग व्हेरी लो डायमीटर दॅट इज कॉल्ड एज अ सर्कल ऑफ लिस्ट डायमीटर. इट्स का सिम्पल ऍक्च्युली, हे काही जास्त मोठं कन्फ्युजन होण्याची काही कारण नाहीये. इमेज सर्क्युलर तयार होतं आणि ते वेगवेगळ्या पोझिशनला वेगळं तयार झाल्यामुळे असा एखादा पॉईंट असतो की जिथं इमेजची साईज किंवा सर्कल डायमीटर त्याचा छोटा असतो, दॅट इज कॉल्ड सर्कल ऑफ लिस्ट डायमीटर. नाव दिस इफेक्ट इज कम्प्लिटली मिनिमाइज बाय युझिंग पॅराबोलिक मिरर. हा इथून एक पुढचा नवीन कन्सेप्ट येतो. म्हणजे स्पेरिकल ॲबर्जन हे कशामुळे होतं तर ड्यू टू द स्पेरिकल नेचर ऑफ मिरर. मग याला काउंटर ऍक्ट काय केलं पाहिजे, म्हणजे हे स्पेरिकल ॲबर्जन किंवा हे जे काही डिफेक्ट आहे तर डिफेक्ट मिनिमाइज करता येईल. डिफेक्ट मिनिमाइज करण्यासाठी एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे स्पेरिकल मिरर ऐवजी पॅराबोलिक मिरर यूज करायचं. सो जर पॅराबोलिक मिरर यूज केलं तर असं काही होत नाही. पण व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय पॅराबोलिक मिरर, आणि पॅराबोलिक मिरर मध्ये असं काय आहे की जेणेकरून हे स्पेरिकल ॲबर्जन होत नाही, ते जर आपण व्यवस्थित पुढे आपल्या पुढच्या स्लाइडमध्ये एक्सप्लेन करूया. सो लिसन केअरफुली. आता आपल्याला बघायचं ते म्हणजे पॅराबोलिक मिरर. म्हणजे काय? पॅराबोलिक मिरर डू नॉट हॅव अ स्पेरिकल ॲबर्जन अँड व्हाय, दॅट मीन्स व्हॉट शुड बी द रिझन बिहाइंड दॅट पॅराबोलिक इमेज or mirror. So listen carefully. Parabola is a geometrical shape drawn in such a way that every point on its equidistant from the straight line and the point. हे असं हे जे सेंटेन्स आहे ना हे मी ॲज इट इज टेक्स्टबुक मधलं मुद्दा म्हणून घेतलेलं आहे. कारण असं बघितलं की त्याला काही व्यवस्थित समजत नाही, त्याला कितीही वाचायला गेलं तरी ते असं वाटतं की हे काहीतरी वेगळंच आहे, विचित्रपण आहे. त्यामुळे आपण जरा असं थोडं एक्सप्लेन करूया. सो लिसन हिअर. फ्रॉम दिस डायग्राम आपल्याला एक गोष्ट तरी क्लिअर आहे की हे एखादं सरफेस आहे फॉर एक्झाम्पल, ज्याचा शेप पॅराबोलिक आहे. बरोबर, म्हणजे तो स्पेरिकल नाहीये, हा पॅराबोला आहे. ह्या पॅराबोलाचा ही एक लाईन आहे पॅराबोलापासून आर एस नावाची एका काहीतरी डायरेक्शन, थोडक्यात त्या पॉइंट और पोल पासून काय एक फायनाइट डिस्टन्स वरती एक लाईन आहे, दॅट लाईन इज कॉल्ड एज आर एस. आणि हे जर रेज आपण इन्सिडेंट केले तर याचा प्रिन्सिपल फोकस जिथं तयार होतो तो एक पॉइंट आहे. सांगायचं तात्पर्य एवढं आहे की पॅराबोला ही म्हणजे एक असं असतं जे की आपण पुढे एक्सप्लेन करतो आपल्या पुढच्या पॉइंटमध्ये. सो सी पॉइंट ए बी सी, हे पॉइंट ए बी सी ऑन इट म्हणजे पॅराबोलाच्या वरती जे पॉइंट आहे ते आर इक्वी डिस्टन्स फ्रॉम द लाईन आर एस अँड पॉइंट एफ. हे जे पॉइंट आहेत ना हे इक्वी डिस्टन्स, म्हणजे बघा मी काय म्हणतो ते ए डॅश ए हे जेवढी लेंथ आहे तेवढंच ए आणि हा फोकस. बी डॅश बी हे जेवढं लेंथ आहे तेवढंच बी आणि हा फोकस. सी डॅश सी हे जेवढं लेंथ आहे तेवढंच हे असू शकतं. म्हणजे याचा अर्थ जर हे आर एस लाईन जर या इकडं म्हणजे आवेज एवढं जाईल तेवढं हा प्रिन्सिपल हा फोकस पण या साईडला जाईल ना. सो याचा अर्थ एक तरी क्लिअर आहे
की RS लाईन अशी लाईन आहे की ज्यापासून जे काही हे लाईन्सचं डिस्टन्स आहे हे फोकस पासूनचं डिस्टन्स सेम असतं. म्हणून दिस लाईन इज कॉल्ड ॲज अ डायरेक्ट्रिक्स and this point is called as the focus. So डायरेक्ट्रिक्स म्हणजे अशी लाईन RS वाली की ज्यापासून त्या फोकसचं डिस्टन्स हे सारखं असू शकतं. आणि तो पॉइंट म्हणजे असा पॉइंट की जिथं पासून आपण डिस्टन्स सारखं दाखवू शकतो. दॅट पॉइंट इज कॉल्ड द फोकस. अगेन आय एम रिपीटिंग दिस सेंटेन्स नाव. काय बघा, पॅराबोला म्हणजे एक असा जॉमेट्रिकल शेप आहे ड्रॉन इन सच अ वे दॅट एव्हरी पॉइंट ऑन इट म्हणजे पॅराबोलाचा प्रत्येक पॉइंट इट इज इक्विडिस्टन्स फ्रॉम द स्ट्रेट लाईन अँड द पॉइंट. म्हणजे ए पॉइंट, आता हा ए पॉइंट समजा घेतला तर तो काय ह्या लाईन पासून जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच फोकस पासून आहे. सी पॉइंट घेतला तर तो ह्या लाईन पासून जेवढं डिस्टन्स आहे तेवढंच ह्या फोकस पासून पण आहे. सो याचा अर्थ पॅराबोला म्हणजे अशी गोष्ट असते की ह्या दोन्ही गोष्टी सारख्या असतात. मात्र इमॅजिन करा ना, जर हा समजा स्पियर असला असता तर दॅट शुड नॉट बी द ऑप्शन 1. कारण स्पियरला असं आहे की स्पियरसाठी CF काय, BF काय, AF काय हे सगळं सेम असतं बिकॉज स्पियरचे रेडियस सगळे सारखे असतात. बरोबर. त्यामुळे इथला डिस्टन्स म्हणजे हे लाईन पासूनचं डिस्टन्स आणि फोकस पासूनचं डिस्टन्स स्पियर मध्ये सेम येणं शक्यच नाही. मात्र पॅराबोला मध्ये येऊ शकतं. म्हणून आपण म्हणतो की पॅराबोलिक पाथ हा स्पेरिकल पाथ पेक्षा थोडासा वेगळा असू शकतो. दॅट मीन्स व्हॉट, मी परत हे सांगतो. हेन्स A' इज इक्वल टू AF, B' इज इक्वल टू BF, C' इज इक्वल टू CF. हे मी आत्ताच एक्सप्लेन केले. सो लिसन केअरफुली मी काय काय बोललो ते. दिस प्रॉपर्टी इज ओनली फॉर पॅराबोलिक मिरर. म्हणजे पॅराबोलिक जर असेल तरच ही प्रॉपर्टी असते, बाकी कुणाला नसते. इफ रेज ऑफ इक्वल ऑप्टिकल पाथ coverages at a point, that point is the location of real image correspond to that beam of rays. म्हणजे काय, म्हणजे हे आपण थोडक्यात एक्सप्लेन करूया. पाथ, कोणता पाथ बघा, A" A सिंगल डॅश, B" B सिंगल डॅश, C सिंगल डॅश. बरोबर. आर इक्वल पाथ इन द अब्सेन्स ऑफ मिरर. म्हणजे हे दीज आर द पॅरलल ना. म्हणजे जर मी मिरर काढला तर आपल्याला माहिती आहे या पॉइंट पासून या पॉइंट पर्यंत हे डिस्टन्स पॅरलल आहेत म्हणजे सारखे आहेत. सो हे जे काही 3 पाथ आता सांगितले आहेत, these 3 paths are exactly equal in the absence of that mirror. मात्र जर पॅराबोलिक ABC मिरर जर आतमध्ये पुटअप केला तर मात्र इज द मिरर देन रिस्पेक्टिव्ह ऑप्टिकल पाथ विल बी. आता ऑप्टिकल पाथ काय होईल, हा A' सरळ जात होता पण मिरर आहे म्हणून तो फोकस मधून गेला. B' सरळ जात होता पण तो फोकस मधून जाईल. C' सरळ जात होता पण तो फोकस मधून जाईल. बरोबर. म्हणून हे नवीन पाथ तयार झालं. A'-AF, B'-BF, C'-CF आणि अजून जर तुम्ही कुठेही घेतलं तरीही चालू शकतं. बरोबर. बट आपल्याला माहिती आहे ते म्हणजे काय, AF म्हणजे A'-A, BF म्हणजे B'-B, CF म्हणजे C'-C. म्हणजे AF च्या ऐवजी हे ठेवलं, BF च्या ऐवजी हे ठेवलं, CF च्या ऐवजी हे ठेवलं तर ते सारखेच झाले ना. जर ते सारखे झाले तर आपण असं म्हणू शकतो thus F is the single point focus for an entire beam parallel to the axis without spherical aperture. म्हणजे हे सगळेचे सगळे कितीही दूर असले तरी एकाच पॉइंट मधून जातात म्हणून एकच इमेज तयार होते प्रिन्सिपल फोकसला. मात्र तसं जर स्पेरिकल असेल तर स्पेरिकलला पॉसिबल नव्हतं. त्यामुळे स्पेरिकल मध्ये हे जे काही इमेज तयार होत होतं हे इमेज एकापेक्षा जास्त पॉइंट तयार होते. मात्र पॅराबोलिकला तसे काही तयार होत नाही. म्हणून आपण असं म्हणतो की पॅराबोलिक मिरर जर यूज केलं तर स्पेरिकल ॲबर्जन तयार होत नाही. सो मला असं वाटतं की पॅराबोलिक मिरर जर घेतलं तर स्पेरिकल ॲबर्जन आणि स्पेरिकल ॲबर्जनचा कन्सेप्ट या व्हिडिओमध्ये आपण व्यवस्थित एक्सप्लेन केलाय. या पुढचा जो काही पार्ट आहे तो आपल्या पुढच्या जो व्हिडिओ येईल ना त्यामध्ये आपण व्यवस्थित एक्सप्लेन करूयात. सो आपला पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे रिफ्रॅक्शन आणि रिफ्रॅक्शनच्या कन्सेप्ट. सो थँक्यू व्हेरी मच. तुम्हाला हे सगळे पॉईंट आउट करायचे आहेत. व्हिडिओ यूट्यूबवरती पण आहेत, ते सगळे घेऊन तुम्ही पॉईंट आउट केलं तरी चालेल. थँक्यू व्हेरी मच.